मालेगाव मुंबई बॉम्बस्फोट दाभोळकर हत्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप उघड करावा, मीरा बोरवणकर यांनी केलेल्या वक्तव्यावर सनातन संस्थेची प्रतिक्रिया. त्या राजकीय नेत्यांची नावे जाहीर करावीत, चेतन राजहंस यांची मागणी. कोल्हापूर येथे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी पत्रकार परिषद घेऊन मालेगाव बॉम्बस्फोट, मुंबईतील 7/11 रेल्वे बॉम्बस्फोट आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या वक्तव्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाला होता असे बोरवणकर यांनी म्हटले आहे. मग त्यांनी त्या राजकीय नेत्यांची नावे उघड करावीत असे आवाहन राजहंस यांनी केले. यावेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे करवीर तालुका संयोजक अशोक गुरव, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हा प्रमुख दीपक देसाई, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक निरंजन शिंदे आणि हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी उपस्थित होते. राजहंस म्हणाले की दाभोलकर हत्या झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तपास सुरू होण्यापूर्वीच ही घटना गोडसेवादी प्रवृत्तीने केली असे सांगून तपासाला राजकीय दिशा दिली. तसेच ATS प्रमुख हेमंत करकरे यांच्यावरही राजकीय दबाव होता असे बोरवणकर यांनी सूचित केले. मग यात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गृहमंत्री RR पाटील किंवा केंद्रीय गृहमंत्री P चिदंबरम यांचा हस्तक्षेप होता का, हे त्यांनी स्पष्ट करावे. याचबरोबर त्यांनी अनिसच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. नक्षलवाद्यांना सहाय्य करणाऱ्या संघटनांच्या यादीत अनिसचे नाव काँग्रेस काळातच समाविष्ट होते, हे बोरवणकर यांना माहिती नव्हते का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तसेच नुकत्याच झालेल्या अटक प्रकरणावरून अनिसशी संबंधित कार्यकर्त्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. पत्रकार परिषदेत बोरवणकर यांना मिळालेल्या धमकीच्या फोनवरही प्रश्न उपस्थित करण्यात आला. इतकी गंभीर घटना घडूनही याबाबत साधी पोलीस तक्रार दाखल झाली का, असा सवाल राजहंस यांनी केला. मीरा बोरवणकर यांनी स्पष्टपणे सत्य बाहेर आणावे, हीच जनतेची अपेक्षा आहे असे ते म्हणाले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.